पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण करण्यात आलंय। खेड तालुक्यातील खरपुडीमधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। आंतरजातीय प्रेमविवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार समोर आलाय। मुलीचा भाऊ आणि आईसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण करण्यात आलंय। या घटनेनंतर मुलीचा भाऊ आणि आईसह इतरही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे। सुनील, नेमकं काय घडलंय, काय हा प्रकार आहे? नक्कीच सागर, ज्या पद्धतीने आपण पाहतो की पुणे जिल्ह्यातील जो खेड तालुका आहे, खेड तालुक्यातील खरपुडी गावामध्ये एक 43 वर्षीय युवक आहे आणि त्याच गावातील एक 28 वर्षीय जी मुलगी आहे यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते। त्यांनी खरं तर 5 ऑगस्ट 2024 रोजी आळंदी या ठिकाणी वैदिक पद्धतीने लग्न केलं। स्वतःचा त्यांचा विवाह केला। मात्र या विवाहाला त्या मुलीच्या घरच्यांचा या ठिकाणी विरोध होता आणि याच अनुषंगाने मुलीच्या घरच्यांचा विरोध असल्यानंतर त्यांनी 3/8/2025 रोजी या मुलाच्या घरी जाऊन या मुलाला बेदम अशी मारहाण केली। त्याच्यामध्ये विश्वनाथ बबन गोसावी आहे, ते सध्या जखमी झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। त्यासोबत जी मुलगी आहे प्राजक्ता, तिला सुद्धा या मुलीचे जे घरचे आई आहेत किंवा भाऊ असेल यांनी खरं तर तिला घेऊन गेले आहे। त्यामुळे या प्रकरणी सध्या खेड पोलीस स्टेशनमध्ये जबर मारहाण करणे आणि अपहरण करणे या प्रकरणी मुलीचा भाऊ आहे, 2 भाऊ आणि आई यांच्यावरती सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या खेड पोलीस पुढील तपास करत आहेत। नक्की सुनील, धन्यवाद या माहितीसाठी।